आणि एक बातमी येते रायगडमधून रोहा जिल्हा परिषद उमेदवारांमध्ये एक असलेल्या सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांच्या विरोधात जे 5 उमेदवार होते त्यांनी माघार घेतलेली आहे आणि त्यांच्या विरोधात आता फक्त भाजपच्या उमेदवार श्रद्धा घाग या एकमेव उमेदवार राहिलेले आहेत। त्यांच्या विरोधात 4 अपक्ष आणि शिवसेनेचा एक उमेदवार यांनी आदिती तटकरे यांच्या विरोधात माघार घेतलेली आहे। आशिष घरत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आशिष, शिवसेनेनं सुद्धा माघार घेतलेली आहे, याचा अर्थ काय? मयुरेश, नक्कीच जी रायगड जिल्ह्यातले जे लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे सुनील तटकरे यांची मुलगी जी रोह्याच्या वरसे ग्रामपंचायतीतून निवडणूक लढवत होती, त्या ठिकाणी संपूर्ण लक्ष केंद्रित झालं होतं। आणि यामध्ये जर पाहिलं तर आदिती तटकरे ही जिल्हा परिषद अध्यक्षपदाची दावेदार असल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष याच्याकडे होतं। वरसे ग्रामपंचायतीमध्ये वरसे जिल्हा परिषदमध्ये आता जेव्हा निवडणूक लढवत असताना आदितीच्या विरोधात जवळजवळ 6 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते, ज्यामध्ये शिवसेनेचा एक होता, बीजेपीचा एक उमेदवार आणि अपक्ष 4 उमेदवार असे 6 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते। परंतु आज जेव्हा माघार घेण्यात आलेली आहे तेव्हा शिवसेनेचा जो मुख्य दावेदार होता, ज्या महिला होत्या, त्यांनी सुद्धा त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत इतर 4 अपक्ष उमेदवार जे होते त्यांनी सुद्धा माघार घेतलाय। त्यामुळे शिवसेनेच्या ज्या मंगल देशमुख होत्या यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता फक्त एकच अर्ज बाकी राहिलाय, ज्यामध्ये बीजेपीच्या श्रद्धा घाग ज्या आहेत या फक्त एक आहेत, ज्यामध्ये आदिती तटकरे विरोधात बीजेपी म्हणजे राष्ट्रवादी विरोधात बीजेपी अशी ही लढत संपूर्ण होणार आहे। आणि एक ते बोललं जाते मयुरेश यामध्ये की सुनील तटकरेंना या सगळे जे काही उमेदवार होते, जे 6 पैकी 5 उमेदवार होते आणि सुनील तटकरेंचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न होता की त्यांची ही लढत ही बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता, परंतु 6 उमेदवारी अर्ज आले होते आणि आज जे चित्र समोर आले त्यामध्ये बऱ्यापैकी सुनील तटकरेंना यश आलेलं आहे या सगळ्या जे विरोधक उमेदवार होते यांना थंड करण्यामध्ये। आणि त्यांचा जो मुख्य दावेदार होता शिवसेना, तो सुद्धा याच्यातनं बाहेर पडल्यामुळे सगळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। धन्यवाद आशिष, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे बिनविरोध जी निवड त्यांना अपेक्षित होती तशी झालेली नाहीये, पण शिवसेनेचा उमेदवार मागे आल्यामुळे तटकरेंविरोधात आता आश्चर्य व्यक्त करण्यात येते रायगडमध्ये।